ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ भारतीय लष्कराकडून प्रसारित। पाकिस्तानी हद्दीत लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याची दृश्य। दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर। पाकने वापरलेल्या चिनी मिसाइल्स, तुर्की ड्रोनचे भारतीय लष्कराकडून तुकडे। ऑपरेशन सिंदूरमध्ये तुकडे पाडलेल्या मिसाइल्स आणि ड्रोनचं लष्कराकडून प्रदर्शन। पाकिस्तानच्या ड्रोनचा भारताकडून हवेतच धूर। शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराची घोषणा। तर पाक सोबत आता चर्चा होणार नाही। डीजीएमओची बैठक होणार नव्हती, भारतीय लष्कराकडून स्पष्ट। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकनं भारतावर 4 दिवस ड्रोन हल्ले केले। प्रत्येक लाटेत 300 ते 400 ड्रोन थव्यांना पाठवले जायचे। भारताचा दारुगोळा क्षेपणास्त्र संपवणं हाच उद्देश होता, सूत्रांची माहिती। भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना आता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री माहिती देणार। ऑपरेशन सिंदूर, लष्करी संघर्ष आणि युद्धबंदीबाबत चर्चा होणार। 7 खासदारांचं शिष्टमंडळ जगातील 32 देशांना भेट देऊन पाकिस्तानचा पर्दाफाश करणार। 11 दिवसात हरियाणा, पंजाबमधून पाकचे 7 गुप्तहेर पकडले, तर 7 पैकी 6 जणांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क होता। अटक केलेले सर्व गुप्तहेर हे 20 ते 30 ते 35 वयोगटातले। यूपीच्या रामपूरमधील शाहजाद नावाच्या गुप्तहेराला अटक। एटीएस कडून मोठी कारवाई। शाहजाद आयएसआयचा एजंट असल्याचाही आरोप। दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचा त्याच्यावर संशय। 8 आणि 9 मे रोजी सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकिस्तानचा डाव उधळला। पाकच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्यानं हाणून पाडलंय। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाची छापेमारी। 2 संशयितांना ताब्यात घेतलं। दरम्यान हातबॉम्ब, पिस्तूल, बंदुका, काडतुसही जप्त। दोघे दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप। सध्याची स्थिती विजयाची नसून युद्धविरामाची। अशा स्थितीमध्ये विजय साजरा करणं अनेकांच्या मनाला वेदना देणार आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला आधीच माहिती दिल्यानं किती भारतीय विमानं गमावली। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे मौन निंदनीय। ही चूक नाही, गुन्हा होता। सत्य देशाला कळायला हवं। राहुल गांधींचा ट्विट करत पुन्हा निशाणा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा परळी दौरा सुरू। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीनं अजितदादांना निवेदन। तर वैद्यनाथ मंदिराची पाहणी करताना दादांनी कंत्राटदारांना छापलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू साठेचा निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज मागे, तर वाल्मिक कराडच्या अर्जावर आज निर्णय नाही। पुढील सुनावणी आता 3 जून रोजी होणार। सुनील तटकरेंकडून भरत गोगावलेंची नक्कल। खांद्यावर रुमाल आणि हात जोडत तटकरेंनी गोगावलेंची स्टाईल मारली। तर नॅपकिनमध्ये काय ताकद आहे तुम्हाला कळेल। भरत गोगावलेंच्या मुलीचं व्हॉट्सअप स्टेटसमधून प्रत्युत्तर। सत्कार समारंभात गैरहजेरीवरून सरन्यायाधीश वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भडकले होते। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवईंची वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराजी। कानउघडणीनंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक चैत्यभूमीवरील कार्यक्रमस्थळी दाखल। महाराष्ट्राच्या सुपुत्राचा त्याच्याच राज्यामध्ये अपमान होतो, साधा प्रोटोकॉल पाळता येत नाही का? सरन्यायाधीश भूषण गवईंच्या समारंभात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर विजय वडेट्टीवारही संतापले। बोरिवलीमध्ये 2 गटात झालेल्या हाणामारीत 3घांचा मृत्यू, तर 2 जण जखमी। एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना। जुन्या वादातनं दोन्ही गटात हाणामारी झाल्याची माहिती। राज्यात 31 मे पर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट। अमरावती, रत्नागिरी, बुलढाणा, गोंदिया, रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। तर वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर अनेक ठिकाणी झाडंही उन्मळून पडल्याच्या घटना। बंगळुरूमध्ये अवकाळी पावसाचं थैमान। सिल्क बोर्ड जंक्शन आणि हेब्बल जंक्शनसह अनेक भागातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। पुढील काही दिवस मुसळधार पावसाचाही इशारा। रत्नागिरीतील खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळली। भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। मुंबईहून देवरुखला अंत्यविधीसाठी जात असताना काळाचा घाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिळं चिकन खाल्ल्यानं 14 जणांना विषबाधा। एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू, तर इतरांवर उपचार सुरू। विषबाधा झालेले 13 जण शहागड रोडवरील वीटभट्टी कामगार। मध्य प्रदेशातील हे रहिवासी असल्याची माहिती। मध्य प्रदेशातील भाजप मंत्री विजय शाह यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। कर्नल सोफिया कुरेशींवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी
एफआयआर दाखल झाल्यानंतर आता विजय शहांची सुप्रीम कोर्टात याचिका. टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेणार नाही. बीसीसीआयचा निर्णय जवळपास निश्चित. पाकिस्तानची चहूबाजूनं कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न. आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सध्या पाकिस्तानकडे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना प्रोटेस्ट कॅन्सर तर हाडांमध्ये पसरला आजार. 2 दिवसांपूर्वीच झालं निदान. बायडेन लवकरच आणि पूर्णपणे बरे होतील अशी आशा करतो. ट्रम्प यांचं ट्विट.